श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे. समर्थ म्हणाले, समस्या असो किंवा अडचणी आपल्याला सत्य शोधण्यासाठी आणि सत्य स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करत असतात. आपल्या जीवनात समस्या येतात, काही वेळेला अडचणी सुद्धा येत असतात, परंतु आपल्याला सत्य शोधता आलं पाहिजे आणि सत्य काय आहे हे स्वीकारायला हवं. संकटांमुळे आपण आपल्या विचारांवर आणि कृतींवर अधिक विचार करतो. आता विचार जर आपण केला, काय सत्य आहे हे ओळखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आपण आपल्या विचारांवर आणि कृतींवर लक्ष केंद्रित करत नाही. आपल्याला नेमकं काय करायचं आहे, ज्याप्रमाणे आपलं ध्येय नसतं, आपलं टार्गेट नसतं. आपण काम करतो म्हणून करत असतो, अभ्यास करत असतो म्हणून करत असतो, परंतु आपल्याला ते ध्येय समोर पाहता येत नाही. ज्याप्रमाणे सत्य शोधण्याची प्रेरणा आपल्यामध्ये असली पाहिजे. संकट किंवा समस्या आपल्याला सत्य जाणून घेण्याची प्रेरणा देत असतात. आता आपल्याला सत्य जाणायचं आहे, परंतु अडचणीतून मार्ग काढण्यासाठी आपण सत्य काय आहे हे शोधायला पाहिजे का नको? नक्कीच पाहिजे. आता एखादा कार्य करत आहोत, त्या कार्यामध्ये आपल्याला अडचण आली. आता अडचण आली म्हणून हातावर हात किंवा मांडी घालून बसलो तर होणार आहे का? नाही. त्या अडचणीतून आपल्याला मार्ग शोधायचा आहे. आता विचार करा, आता आपल्याला एखादा रस्ता माहीत नाही आहे, आपल्याला मुंबईच्या दिशेने जायचं आहे. आपल्याकडे वाहन आहे, परंतु आपल्याला बघा प्रत्यक्षपणे कुठे जायचंच हेच माहीत नसेल तर आपण वाहन कुठेही फिरू शकतो. परंतु जिथे जायचं आहे, जसं आपण इंडिकेटर लावत असतो, मॅप लावत असतो, जिथे आपल्याला पोहोचायचं आहे, बरोबर त्या ठिकाणी आपण पोहोचतो. मग अडचणीतून जेव्हा आपला मार्ग शोधत असतो, आता बघा रस्त्यातून जात असताना ट्रॅफिक होत असते. ट्रॅफिक लागली की आपल्याला रस्ते आपण हळूहळू बरोबर काढत असतो ना. कितीतरी वाहनं असतात, परंतु त्यांना आपण मागे टाकण्याचा प्रयत्न करतो आणि पुढे निघून जातो. अडचण तर समोर असतेच. कोणाच्या वाहनाला धक्का लागता कामा नये, आपल्या वाहनाला कोणाचाही धक्का लागता कामा नये, याची आपण खबरदारी घेत असतो. मग तसंच आहे, आपण आपल्या अडचणींना मात करून अडचणीतून मार्ग काढायचा आहे आणि त्यातून सत्य काय आहे हे शोधायला पाहिजे ना. आता विचारांवर प्रभाव कसा असला पाहिजे? संकटांमुळे आपण आपल्या विचारांवर आणि कृतींवर अधिक विचार करत असतो. आपण आपल्या निर्णयांची सत्यता तपासत असतो. आता विचार करा, संकटामुळे काय होतं? आपण आपले विचार बाजूला ठेवतो. आपण विचार करत बसत नाही नेमकं काय करायचं आहे. तेव्हा आपण संपूर्णपणे ब्लँक होतो. संकट आल्यावर काही सुचत नाही आणि निघून गेल्यानंतर अरे हे करायला पाहिजे होतं, जर हे केलं असतं तर आपण संपूर्णतः बघा आपल्याला मार्ग मिळाला असता. आपण असं विचार करतो, परंतु विचारांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता आपल्याला सत्य स्वीकारण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. संकट आपल्याला सत्य स्वीकारण्याची तयारी करत असतो. ज्याप्रमाणे संकट येतं
त्यावेळी सत्य काय आहे, असत्य काय आहे, हे सर्व उघडकीस होतं. कारण सत्य स्वीकारल्याशिवाय आपण अडचणीतून बाहेर येऊ शकत नाही. कारण समोरची व्यक्ती असो किंवा आपण असो, आपण खोटं बोलतो, असत्य बोलत असतो, उलट अडचणीत फसतो. परंतु सत्य स्वीकारल्याशिवाय आपण अडचणीतून बाहेरच येणार नाही. शेवटी आपल्याला सत्य बोलावंच लागेल. ज्यावेळी आपण असत्य बोलू आपल्याला आनंद होईल, परंतु मार्ग मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे. संकटामुळे आपण आपल्यातल्या चुका आणि कमतरता ओळखत असतो. संकट का आलं, कशामुळे आलं, याचं कारण काय, काय परिणाम होईल, हे अजून आपल्याला बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतं. मग आपल्यामध्ये सुद्धा प्रगती होणं गरजेचं आहे. संकट आणि त्यातून मिळणारं ज्ञान आपल्याला प्रगती करण्यास मदत करत असते. संकट आणि त्यातून मिळणारं ज्ञान. आपण ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीचं ज्ञान प्राप्त करून घेत असतो, ज्याप्रमाणे जी व्यक्ती सांगेल ती ऐकत असतो, परंतु त्याप्रमाणे आपण वागत नाही. आपल्याला मिळालेले संस्कार आपल्याला टिकून ठेवायचे, परंतु कोण काही बोलेल यावर विश्वास न ठेवता आपण अडचणीतून बाहेर कसं येऊ याचा विचार नक्कीच केला पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या कंपनीत आपण जॉबला आहोत, काम करत आहोत आणि त्या कंपनीला आर्थिक संकट निर्माण झालं, तर ते त्यांच्या व्यवस्थापनात आणि कामकाजात पाहायला गेलं तर त्रुटी येतील, दोष उभे राहतील. म्हणजे जर पाहायला गेलो सत्य काय आहे, कंपनी सुधारण्यासाठी योग्य उपाययोजना करतील ना. त्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. संकट हा सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग आहे, बरोबर आहे. हा विचार आपल्याला प्रत्यक्षपणे शिकवत आहे की अडचणी आपल्या जीवनात सत्य शोधण्याची संधी देत असतो आणि संकटांना सामोरे जाऊनच त्यातून सत्य काय आहे हे जाणलं पाहिजे. म्हणून भाग कसा दिलेला आहे, संकट या सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग. संकट आलं किंवा संकट गेलं तरी आपल्यामधला जो सत्यपणा आहे तो टिकून ठेवायचा आहे. असत्यपणाला आपल्याला बाहेर ठेवायचं. म्हणजे जर आपण विचार केला, संकट कोणावर येत नाही हो, प्रत्येकावर येतो की नाही. मग त्याचप्रमाणे अडचणी जरी आल्या तरी आपण त्या शोधल्या पाहिजेत आणि विचार करत बसायचं नाही, त्या विचारांवर मात करायची. त्यासाठी आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे, सावध असणं गरजेचं आहे. आपल्यामध्ये होणारी प्रगती, आपल्यामध्ये होणारी बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपण कुठलीही गोष्ट स्वीकारत नाही, परंतु ती गोष्ट स्वीकारल्यानंतर त्याचा विचार करत बसायचा नाही. प्रथमतः आपण ती गोष्ट प्रामाणिकपणे बघा. एखादी गोष्ट आहे, एखादी वस्तू आहे, विचारांवर आणि कृतींवर आपण अधिक विचार करत असतो. परंतु सत्याकडे जाण्याचा पहिला मार्ग म्हणजे संकट. समर्थ म्हणले, संकट असो किंवा प्रसंग असो, आपला देह हा उत्तम मार्गाला
असलाच पाहिजे. मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, साईज मुक्तीचे वर्म ठाई पडे. जय जय रघुवीर समर्थ.